रामायण आणि महाभारत हे भारताचे भूषणाभ ग्रंथ आहेत. रामायण आणि महाभारत हे भारतीय समाजावर च्यापर्यंत नुसते पोहोचले नाही, तर ते जीवनात रुजले सुद्धा. तसेच ते भारताबाहेरही रुजलेत. या दोन्ही ग्रंथांचं वैशिष्ट्य म्हणजे मानवी स्वभावाचं निरीक्षण किंवा दर्शन, मानवातल्या गुणांचे आणि अवगुणांचे निरपेक्ष दर्शन, आध्यात्मिक आणि भौतिक वैभवाचे निरीक्षण या दोन्ही ग्रंथामध्ये इतके सुंदर प्रकारे विशद केलेले आहेत. त्यामुळे सामान्य माणसापर्यंत हे दोन ग्रंथ पोहोचले नसून रुजले आहेत. रामायण म्हणजे काय? तर रामायण म्हणजे आदर्शवादाचा प्रकाश आणि महाभारत म्हणजे काय? तर व्यवहाराचा आदर्श. महाभारतात वेगवेगळी पात्रचं जे चित्रण व्यासांनी केलेलं आहे, ते आपल्या मनाला जाऊन इतकं भावतं की आज 5000 वर्ष जरी होऊन गेली असली तरी सुद्धा त्यातली गोडी कमी होत नाही. महाभारताचं वैशिष्ट्य मला जे जाणवलं ते म्हणजे प्रत्येक व्यक्तीत काही गुण असतात आणि काही अवगुण असतात. तर त्यातलं गुणांचंही दर्शन झालेलं आहे, तसंच अवगुणांचंही दर्शन झालेलं आहे. आणि जेव्हा गुण वाढतात तेव्हा माणूस व्यवहारात यशस्वी होतो. हे मला महाभारताचं वैशिष्ट्य वाटतं. आता महाभारताचं अजून एक वैशिष्ट्य काय की हे जे गुण आणि अवगुणांचं दर्शन व्यासांनी लिहिलेलं आहे, त्यात ते स्थितप्रज्ञता हा त्यातला महत्त्वाचा गुण आहे. स्थितप्रज्ञाप्रमाणे व्यासांनी सगळ्या पात्रांची मांडणी केली आहे आणि कथेची मांडणी केली आहे. जेव्हा व्यासमुनी हे समाधी योगात होते, तेव्हा ब्रह्मदेव प्रगट झाले होते आणि त्यांनी ब्रह्मदेवांना विचारलं होतं की मला एक काव्य स्फुरलंय, पण त्या काव्यासाठी लेखक मिळत नाहीये. त्याच्यावर ब्रह्मदेवांनी असं सांगितलं की व्यासमुनी, तुमच्यापेक्षा अध्यात्मात प्रगती असलेला पृथ्वी तलावर माणूस नाहीये, तर तुम्ही गणेशाची आराधना करा, तो तुमचं हे काम करेल. म्हणून व्यासमुनींनी गणेशाची आराधना केली. महागणपती जेव्हा प्रगट झाला तेव्हा ते म्हणाले मी काय करू? तर त्यांनी सांगितलं मला असं असं काव्य स्फुरलेलं आहे, तर त्याचं तुम्ही लेखन करावं अशी माझी इच्छा आहे. तेव्हा गणपतींनी एक अट घातली की तुम्ही मला सांगताना थांबायचं नाही, सलग मला कथा सांगायची. त्याच्यावर व्यासमुनी म्हणले की तू इथे समजल्याशिवाय लिहायचं नाही. तर हे महाभारताच्या कूट श्लोकाचं रहस्य आहे की मध्ये मध्ये जे कूट श्लोक आहेत महाभारतात, का तर गणपती जेव्हा अर्थ लावत होता तेव्हा व्यासांना वेळ मिळत होता की पुढची कथा सांगण्याचा. तर साधारण असं मानलं जातं की महाभारतात 9000 कूट श्लोक आहेत. तर हे 9000 कूट श्लोक त्यासाठी आहेत. तर व्यास म्हणजे काय? तर व्यास हा लग्नाआधीचा मुलगा होता. त्यामुळे त्याला एका द्वीपावर ठेवलं होतं, म्हणून त्याचं नाव द्वैपायन व्यास असं होतं. त्यांनी वेदाचा विस्तार केला, 4 वेद निर्माण केले, म्हणून त्यांचं नाव व्यास मिळालं. तर असे हे व्यासमुनी महाभारतकार आहेत. तर आपण जेव्हा महाभारत ग्रंथ हा बघितला जातो, महाभारताचा ग्रंथ कसा आहे, तर महाभारताचा ग्रंथ जेव्हा व्यासांनी सांगितला तेव्हा ती एक यशोगाथा होती, म्हणून त्याचं नाव जय होतं. पुढं व्यासांचा पट्टशिष्य वैशंपायन ऋषी त्यांनी त्या जय गाथात भर घातली, तेव्हा त्याचं नाव भारत झालं. त्याच्याही पुढं म्हणजे जेव्हा हा ग्रंथ आला तेव्हा व्यास
वैशंपायन ऋषी आणि सौती ऋषींनी बरीच भर घातली आणि त्या तिघांचं जे मिळून आहे त्यालाचं नाव महाभारत असं आहे. महाभारतात एकूण 18 पर्व आहेत. त्या 18 पर्वांच्यात व्यासमुनी, वैशंपायन ऋषी आणि सौती ऋषी यांनी लिखाण केलं. ते 18 पर्व मी तुम्हाला सांगतो. पहिलं आहे आदिपर्व, दुसरं आहे सभापर्व, तिसरं आहे वनपर्व, चौथं आहे विराट पर्व, पाचवं आहे उद्योग पर्व, भीष्म पर्व, द्रोण पर्व, कर्ण पर्व, शल्य पर्व, सौप्तिक पर्व, स्त्री पर्व, शांती पर्व, अनुशासन पर्व, अश्वमेधिक पर्व, आश्रमवासी पर्व, मौसल पर्व, महाप्रस्थानिक पर्व आणि स्वर्गारोहण पर्व. अशा 18 पर्वात साधारण 1900च्या आसपास अध्याय आहेत आणि 84,000 श्लोक आहेत. आणि त्यातलं 19वं जे पर्व आहे ते खरं तर हरिवंश म्हणून आहे आणि त्यात जवळजवळ 12,000 श्लोक आहेत. असा महाभारताच्या ग्रंथाचा खूप मोठा विस्तार आहे. तो वाचायचा म्हटला सगळ्यांनी तरी सुद्धा त्याला काही दिवस म्हणण्यापेक्षा महिने, वर्ष लागू शकतात. समजून घ्यायला तर एखादा जन्मही अपुरा पडेल असं मला वाटतं. समजून घ्यायला नुसतं वाचन करायचं म्हटलं तरी त्याला सुद्धा खूप वर्ष लागतील. तर आता हे महाभारत पहिल्यांदा देवलोकात जे ऐकवलं ते देवर्षी नारदांनी ऐकवलं. नंतर पितृलोकात 2 ऋषींनी ऐकवलं. त्यांची नावं आहेत असित व देवल. त्या ऋषींनी पितृलोकात ऐकवलं आणि मनुष्य लोकात वैशंपायन ऋषींनी ऐकवलं. असं हे महाभारत तिन्ही लोकी ऐकलं गेलेलं आहे. आणि त्यातलं ज्ञान इतकं अगाध आहे की तिन्ही लोकात उपयोगी पडेल असं ज्ञान असल्यामुळे त्याला पंचमवेद असंही म्हटलेलं आहे. हा पंचमवेद का? तर त्यातला नाण्याचा प्रकाश जो आपल्याला जीवनात पदोपदी उपयोगी येतो. असं म्हटलं जातं की जे पिंडी ते ब्रह्मांडी. तसं जीवन जगताना अशी कुठलीच घटना नाहीये की जी महाभारतात आलेली नाहीये. त्यामुळं रेफरन्सेस बदलले असतील, सगळं बदललं असेल, पण त्याच्या मागचं तत्व तेच आहे. म्हणजे ह्या तिघा ऋषींनी जरी घेतलं, लिहिलेलं असलं तरी त्याच्या मागचं तत्व एकच आहे. आणि ह्यात एका तत्वानी लिहिलेला एवढं मोठं महाकाव्य, ह्याचं उदाहरण माझ्या मते जगात दुसरं कुठलं नसेल. असू शकतील, माझा तेवढा अभ्यास नाहीये, पण महाभारता एवढं महाकाव्य आणि जीवनातल्या पदोपदी घडणाऱ्या घटना त्यात प्रतीत होतात. काहीही आपल्यापुढं शंका आली तर काय करावं, काय करू नये, गुणांचं दर्शन आहे, अवगुणांचं दर्शन आहे. पण अवगुण सुद्धा समाज हितासाठी काही वेळेला उपयोगी पडतात. तर त्याचा सुद्धा उपयोग कसा करायचा ह्याचं सुद्धा दर्शन महाभारतात आहे. की एखादी सिद्धी असेल तर ती अवगुणाकडेही जाऊ शकते, नाही असं नाही, पण तो अवगुण समाजासाठी कसा उपयोगी येईल ह्याचं दर्शन महाभारतात आहे. ह्याचं ज्ञान महाभारतात आहे. जीवनात जगताना तुम्हाला ह्याचं सगळ्याचं निरपेक्ष दर्शन महाभारतात घडतं. आणि हे सगळं व्यासांनी एका स्थितप्रज्ञतेतनं दाखवलं आहे. व्यासांनी कुठंही धर्म आणि अधर्माचा उल्लेख केलेला नाहीये, तो वाचकांवर सोडलेला आहे. आणि त्यांनी फक्त इतिहासाची मांडणी करून एक एक घटना आपल्यापुढं विशद केल्यात आणि एक एक पात्र उभं केलेलं आहे. तर ह्या व्याख्यानाचा उद्देशच हा आहे की महाभारतातील पात्रांचा एका वेगळ्या दृष्टीने करून दिलेला परिचय. कारण महाभारताची कथा सगळ्यांना माहिती आहे, पण पात्रांचा परिचय एक वेगळ्या बाजूनी
हा घडवून देण्याचा माझा प्रयत्न आहे. धन्यवाद.